दुकाने अजिंक्य भेळ आणि कच्ची दाबेली. तर इथं बघू शकता तुम्ही ह्यांचं एक 20 ते 25 वर्षापूर्वीचं दुकान आहे. एकदम जुनं दुकान आहे आणि इथला माल सगळा फ्रेश असतो आणि सगळा घरगुती बनवलेला असतो. कोणत्याही प्रकारचं बाहेरच्या दुकानातलं पदार्थ वापरले जात नाही. आपण बघूया त्यांची कशी कशी दाबेली बनवतात. काय बनवताय काका? कच्ची दाबेली. काय वापरता तुम्ही त्याच्यामध्ये? काय वापरता म्हणजे काय वापरता? काय खासियत आहे तुमच्या ह्याची? काय खासियत आहे? काय खासियत आहे तुमच्या चीज कच्ची दाबेली, दाबेलीची? चीज दाबेली आणि अमूल बटरवाली दाबेली स्पेशलवाली. आणि इथली चव तुम्हाला कुठंच मिळणार नाही आणि कधीच मिळणार नाही. गर्दी बघू शकता तुम्ही इथल्या. यांची घरगुती पण घरपोच पण सेवा मिळू शकते तुम्हाला. सगळं होममेड आहे. कुठूनच काही पार्टी हे हॉटेलमधून किंवा कशामधून मागवत नाहीत. आणि ह्यांचं एक यूट्यूब चॅनल आहे. यांचं यूट्यूब चॅनल आहे. काय यूट्यूब चॅनल आहे तुमचं? अजिंक्य भेळ. मी तुम्हाला लिंक पाठवते माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही त्या लिंकला सबस्क्राईब करा. आता ते भेळीसाठी कांदा चिरते. आता ते आपल्याला दाखवत आहेत दाबेली कशी करायची. शेंगदाणे पॉकेट दिले तो तिथं शेंगदाणे पोत्यातलं दे, त्या पोत्यात आहे बघ. इथं हलका आणि स्वस्त माल कधीच वापरला जात नाही. एकदम भारी भारीच माल वापरला जातो. असं थोडा हा मसाला शेंगदाणा आहे. मसाला शेंगदाणा आहे. हा मसाला. बाकी पुण्यात वगैरे कसला ह्याचा काय म्हणतात खारा शेंगदाणा वापरतात. आम्ही इकडे मसाला शेंगदाणा आहे. हां, इतर ठिकाणी हा वापरला जात नाही कुठं मसाला शेंगदाणा. इतर ठिकाणी फक्त खारा शेंगदाणा वापरला जातो आणि आम्ही मसाला शेंगदाणा वापरतो. हा क्वालिटीला एकदम कडक आणि कुरकुरीत असतो, मऊ पडत नाही. आणि दाबेली खाताना पण एक वेगळाच कुरुम कुरुम असा आवाज येतो.